जिल्हा परिषद आरोग्य सेवक महिला पदभरतीमध्ये जीएनएम आणि बीएससी नर्सिंग पात्रता असलेल्या उमेदवारांना नियुक्ती मिळावी या मागणीसाठी महिलांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं। 2023 मध्ये राज्य सरकारकडून जिल्हा परिषद अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती। 2024 मध्ये निवड झाल्यानंतर संबंधित उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनही झालं। मात्र नियुक्ती पत्र देण्याच्या वेळी बीएससी नर्सिंग उमेदवारांना पात्र यादीत टाकण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। या निर्णयाविरोधात यापूर्वीही अनेकदा आंदोलन केल्याचं उमेदवारांचं म्हणणं आहे। मात्र सरकारकडून सहकार्य मिळालं नसल्याचा आरोप करत आज पुन्हा मंत्री जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आलं। नियुक्तीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी केली आहे। सर, आम्ही जे जिल्हा परिषद 2023 ला एक्झाम दिली होती, बीएससी नर्सिंग आणि जीएनएम चे स्टुडंट आहोत आम्ही। तर त्याच्यामध्ये जीएनएम, बीएससी नर्सिंग आणि एएनएम अशा सगळ्या स्टाफला एक्झाम दिली होती। पण फक्त एएनएमच्याच विद्यार्थ्यांना घेण्यात आलं आणि बीएससी नर्सिंग आणि जीएनएम घ्या ना मॅडम, यांना घ्या ना तुम्ही, यांना घ्या। फक्त मागणी एवढीच आहे की आम्हाला त्यांनी नियुक्ती द्यायला पाहिजे। आम्ही आरोग्य सेविका या पदावर आमची सगळं पात्रता असूनही आम्हाला एका महिन्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचं करू। आंतरताईंनी उपोषण मांडलं होतं या जयश्रीताईंनी, मनोहरताईंनी, तर त्यांनी काही निर्णय घेतला आणि आम्ही पॉझिटिव्ह आहे। 2 वर्षापासून काहीच नाही सांगितलं। आम्हाला तात्काळ नियुक्ती द्यावी एवढंच आमचं म्हणणं आहे।